करवावे भोजना तुझे पात्री, देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी, अभिमाना भीतरी नागवलो, वाढ वेळ झाला श्री झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण दैसली ती, देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी, अभिमाना भीतरी नागवलो. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, आणि न त्वरित मोरयासी, देव म्हणते तुकया एवढी कैसी थोरी, अभिमाना भीतरी नागवलो. विठ्ठला विठ्ठल. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, समचरण सरोजम सांद्राने लांबराभम, जघन नेत पाणी मंडनम मंडनम, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजते च स्फुरति प्रतीक्षे, विधीन्द्रादिदेवैः सदा साधुयमानं, समाधिस्थमरतिं भजे ज्ञानदेवं. जयांची केली स्मरण होई सकळे विद्येंच्या अधिकरणाचे, जीवंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या प्रथम वंदो गणनाथा, उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवून माता साष्टांग्याचा दंडवत. चिंतामणी देवा गणपतीशी आणा, करवावे भोजना तुझे पात्री,
देव म्हणती तुकया एवढी कैसे थोरी अभिमाना भीतरी नागवलो. प्रस्तुत आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे महान संत विश्वसंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा प्रासंगिक प्रकरणातील भगवान गणरायांची स्तुती करणारा असा आणि पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि भगवान गणराय ह्या भिन्न देवता नसून त्या दोन्ही एकच आहेत हे तत्व समाजासमोर प्रकट करणारा असा हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता आपण निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये तो प्रसंग निर्माण झालेला आहे. त्या प्रसंगाचं थोडक्यात वर्णन करून सांगतो अभंगाच्या दृष्टीनं. पिंपरी चिंचवडचे चिंतामणी गोसावी ब्राह्मण आहेत. तुकाराम महाराज त्यांच्या घरी गेलेले आहेत. तुकोबारायाला जेवणासाठी पंक्तीला बसवलेले. महाराजांनी सांगितलं चिंतामणी देवा. देवा हे त्यांचं आडनाव आहे चिंतामणींचं. आणि देवा या बोलण्यातून पुन्हा ब्राह्मण असा निर्देश सुद्धा होतो कारण ब्राह्मणाला देव भूदेव म्हणतात. आणि चिंतामणी देवा. देवा हे त्यांचं आडनाव असल्या कारणानं चिंतामणी गोसाव्यांना गोसावी आणि देव अशी 2 आडनाव आहेत त्यांची. तुम्ही पंक्तीला बसवलेत आम्हाला. आमच्या पंक्तीला नित्य पंढरीश पांडुरंग परमात्मा जेवायला बसतात. माझा कृपाळू परमात्मा जेवायला आलेलाच आहे. आम्ही जसे पंढरीनाथाचे उपासक आहात तसे तुम्ही स्वतःला गणपतीचे उपासक म्हणून घेत आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा पंक्तीला बसलात. मग गणरायांना बोलवा की जेवणाला पंक्तीला. त्याला सुद्धा दुसरं पात्र तयार करा. ठीक आहे. करवावे भोजन तुझे पात्री. त्यावेळी चिंतामणी गोसावी म्हणायला लागले तुकोबार आहे आजपर्यंत आम्ही देवाची भक्ती करतो पण देव साक्षात कधी जेवायला आलेला आम्हाला अनुभूती नाहीये त्याची. आणि तुम्ही साक्षात जेवायला बोलवते. काय थोरपणा आहे तुमचा. ठीक आहे. तुकोबार म्हणजे काय येणार नाही गणपती बाप्पा. जर माझा पांडुरंग जेवायला येतो तर गणपती बाप्पा आलाच पाहिजे जेवायला. त्यामध्ये त्या ठिकाणी भरल्या पंक्तीत महाराज जेवायला बसल्यापासून वाद झाला ब्राह्मणांचा तुकोबारायाचा. शेवटी बाकीचे पंक्तीला बसलेले लोक ब्राह्मण म्हणायला लागले अरे तुमचा वाद चाललाय पण अन्न पात्र शिळं झालं सगळं थंड झालं जेवण म्हटलं एक आहे. आम्ही किती वेळ तुमचा वादच ऐकत बसायचंय का. वाढे वेळ झाला शेळी झाली अन्न तटस्थ ब्राह्मण बैसली ती. आम्ही इतके तटस्थ बसलोय जेवणाच्या पंक्तीवर. अरे एक वेळ आम्हाला जेवायला तरी द्या. काय तुमचा वाद चाललाय. शेवटी चिंतामणी गोसाव्यांना काही गणपती बाप्पा आणता आले नाही. त्यावेळी तुकोबाराय म्हटले चिंतामणी गोसावी तुम्ही माझ्यावर कृपा करा कारण तुम्ही भूदेव आहात. तुमच्या कृपेनं जसा मी पांडुरंगाला जेवायला इथं बोलवलेले तसं तुमच्या कृपेनं मी गणपती बाप्पाला पण जेवायला बोलवतो. आणि मग तुकोबारायाने गणराजाला हाक मारल्याबरोबर प्रत्यक्ष गणराज एका बाजूला येऊन पंक्तीला बसलेली. एका बाजूला पांडुरंग परमात्मा एका बाजूला गणपती बाप्पा मध्ये तुकोबाराय आणि समोर सगळे ब्रह्मवृंदांची पंगत बसलेली आहे. आणि हा प्रसंग तिथं निर्माण झाला. त्या प्रसंगाच्या वेळेला तुकोबाराने जो अभंग लिहिला तो हा अभंग आहे. चिंतामणी देवा गणपती शाण करवावे भोजन तुझी पात्री. देव म्हणते तुकिया एवढी कैसे थोरी अभिमाना भीतरी नागवलं. वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसली ती. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोर यासी. अभंगाचा सरळ धावता भावार्थ माझ्या संक्षिप्त भाषेत मी तुमच्या समोर विशद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. पंढरी
करण्याच्या अगोदर परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपल्या चिखली गावातील चांदिवडेवाडी आणि या चांदिवडेवाडी मधील भगवान गणरायांचं हे सुंदर असं मंदिर गेली 20 वर्ष झाली विना महाराज, आणि 20 वर्ष या ठिकाणी गणराजाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तुम्ही केलेली आहे. आज 20 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे आणि 20 वर्ष हा गणरायाच्या प्रगट दिनाचा जयंतीचा उत्सव तुम्ही मंडळी अत्यंत आनंदानं आणि प्रेमानं एक भक्तिमयच्या वातावरणामध्ये साजरा करता. गणरायाच्या या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं 2 दिवस आपल्याकडे हे कार्यक्रम चालतात. आजचा पहिला दिवस आहे. उद्याचा दिवस दुपारी गणराजांचा जन्मकाळ, संध्याकाळी पुन्हा आणखीन जागराचं कीर्तन आणि मग या उत्सवाचा समारोप होतो. आज हे पहिल्या दिवसाचा कीर्तन रूपी दुर्वांकूर भगवान गणरायांच्या चरण कमळावर समर्पित करण्याची संधी तुम्हा सर्व संत सज्जनांच्या कृपा आशीर्वादानं इथल्या सर्व मंडळाच्या वतीनं माझी आदरणीय असणारी प्रकाशजी महाराज आहेत, म्हणजे चंद्रकांत दादा आहेत, ही सगळी मंडळी आणि या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने सेवेची संधी प्राप्त झालेली आहे. ज्याप्रमाणे भगवंत स्फूर्ती देईल त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करूया. मला कीर्तनाला मदत करण्यासाठी मृदंगाच्या सेवेमध्ये आमचे वैभव महाराज आहेत, ठीक आहेत, आणि ही सगळी अधिकार संपन्न अशी टाळकरी मंडळी हातात टाळ घेऊन एक आहेत, कीर्तनाच्या साथीला उभी आहेत. यांच्या गणेश महाराजांसारखी मंडळी एक आहेत. आता चंद्रकांत दादा, प्रकाश महाराज आमचे एक आहेत. यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर एक आहे, अगदी आम्ही या परमार्थामध्ये नवीन जेव्हा पदार्पण केलं एक आहे, त्यावेळी आमची ही श्रेष्ठ मंडळी, आमचे चंद्रकांत दादा दिंडीमध्ये असायचे एक आहेत. कालच पायी दिंडी निघाली एक आहे. त्यांचं सहवास बऱ्याच दिवस लाभला एक आहे. सोलकर बाबा सोबत असायचे आणि जे खरं आहे ते सांगायला काही हरकत नाही. स्वाभिमानानं सांगावं ठीक आहे. जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक तो गुण मिळतो, काही ना काही गुण घेतो आणि जो गुण ज्याच्याकडून घेतो तो आपला गुरु असतो. लक्षात, जो जो दयाचा घेतला गुण असतो तो गुरु केला मी जाण, गुरुशी आले अपार पण जग संपूर्ण गुरु दिसे. मग चांगले पण गुण घेतात, वाईट पण गुण घेतात. वाईट गुण ज्याच्याकडनं मिळतात तोही गुरुच आहे आपला, पण चांगले गुण ज्याला मिळतात तोही गुरुच आहे. फक्त आपण गुरु कुठला करायचा ते आपलं आपण ठरवायचं, चांगले गुण घ्यायचे की वाईट गुण घ्यायचे. नाही तर तंबाखू खायला शिकवतो तो पण गुरुच आहे ना महाराज. एक आहे तो तंबाखू खाण्याचे सहजासहजी तसं जमणार नाही. हा, पहिली गोष्ट तो चुनाच कसा काढायचा एक आहे डबीतला, ती डबी कशी धरायची हे नवीन माणसाला कळत नाही. लक्षात ठेवा. हा, मग तो चुना कसा काढायचा, तो नकान काढायचा का, बोटाला काढायचा का, काय कुठल्या अंगठ्याने काढायचा एक आहे, तो लावायचा कसा, त्याच्यावर तंबाखू घ्यायचा कसा, तो मळायचा कसा, तो ठोकायचा कसा, दुसऱ्याच्या नाकाच्या झिंजीने उतरतील कशा एक आहेत. हे सगळं महाराज काय आहे हे शिकावं लागतं. लक्षात ठेवा. पण असले गुरु चांगले गुरु नाहीत, परमार्थाचे गुरु एक आहे. म्हणून तुम्हाला एक सांगतो, माझ्या आयुष्यामध्ये मला ज्ञानेश्वरीची आवड निर्माण झाली. माझ्या मनामध्ये सुद्धा एक इच्छा पल्लवित झाली की आपण सुद्धा एक कीर्तनकार व्हावं एक आहे. आणि हे सगळं जर कुणाकडे बघून झालं, आमच्या प्रकाश महाराजांकडे. आळंदीतून आले ज्या वेळेला संस्थेतून, आणि आल्यानंतर मला वाटतं दुसऱ्याच वर्षी आमच्या अनारीमध्ये पारायणाच्या निमित्तानं, आणि गेले जवळजवळ 10 ते 12 वर्ष अनारीमध्ये त्यांनी सेवा केली. आणि त्यामुळं ज्यांच्याकडून चांगलं घेतलं गेलं ते गुरुच आहेत. जसं म्हटलं तरी एक मी माळ घेतली कीर्तन केसरी महादेव महाराज जगताप बाबा यांच्याकडून एक आहे. परमार्थामध्ये संगत लाभली एक आहे, गुरुवर्य शास्त्री बाबांची संगत लाभली एक आहे. प्रेरणा मिळाली बाकी प्रकाश महाराजांकडून. असो, या सगळ्या गुरुजन मंडळींच्या चरणी नतमस्तक होतो. तुमच्यासारख्या अधिकार संपन्न श्रोते जनांच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी कराल असे पवित्र अभिलाषा मनात धारण करतो. वेद अभंगाच्या चिंतनाकडे वळूया. सेवेसाठी घेतला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. आज गणेश जयंतीचा उत्सव आहे.
आणि गणेश जयंतीचा उत्सव असल्या कारणानं त्या उत्सवाला अनुसरून एक आहे गणरायाची स्तुती करणारा असा हा अभंग या ठिकाणी समयाला अनुसरून निवडलेला आहे. तसं म्हटलं तर महाराज आपल्याकडे काही उत्सवाला तोटा नाही. असं आपल्याकडे एक महिना नाही, असं आपल्याकडे एक दिवस नाही की त्या दिवसाला आणि त्या महिन्याला उत्सव नाही. प्रत्येक महिना येतो तो वेगळा वेगळा उत्सव घेऊन म्हणून आपल्या संस्कृतीला असं एक जर नाव दिलं तरी काही ते वावगं ठरणार नाही. उत्सवांची संस्कृती, उत्सवांचा देश, उत्सवांचा धर्म महाराज एक आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत भरपूर उत्सव आहेत. इतके उत्सव की नंतर माणसंच कंटाळतात. ते म्हणतात वाढवायला काही कामं नव्हती का इतके उत्सव. या दगदगीच्या पळापळीच्या जीवनात किती उत्सव साजरे करायचे. एका देवाची नाही जयंती असेल तर दुसऱ्या देवाची, दुसऱ्याची नसेल तर तिसऱ्या देवाची. काय करायचं काही काही हा कुठून वेळ काढायचा. आम्ही एक आहे बरं, सगळीच एक आहे कुटुंबना आहे पुन्हा की त्याच्यामध्ये. पण एक लक्षात ठेवा, हे उत्सव विनाकारण नाही साजरे केले. या उत्सवाच्या पाठीमागं महाराज अध्यात्म आहे. या उत्सवांच्या पाठीमागं विज्ञान आहे. या उत्सवाच्या पाठीमागं धार्मिकता आहे. या उत्सवाच्या पाठीमागं नात्यांची जपणूक आहे. या उत्सवांच्या पाठीमागं जर बघितलं महाराज एक आहे संस्कृतीची जपणूक आहे, निसर्गाची जपणूक आहे. म्हणून उत्सव का करावे त्याचं जर कारणं शोधली तर अशी कारणं आपल्या समोर येतील. उत्सव का करायचे याची पहिली गोष्ट, उत्सवामुळे माणसं एकत्र येतात म्हणून उत्सव करायचे. उत्सवामुळं महाराज माणसं एकत्र येतात. नाहीतर एवढी माणसं ह्या वेळेला इथं जमा झाली असती का? काल जर जमा झाली होती का इथे एवढी माणसं नव्हती झाली. आज जमा झाली, उद्या सुद्धा जमा होतील, परवा इथे एकही माणूस नसेल. का नसेल? उत्सव आहे. उत्सवाच्या निमित्तानं माणसं एकत्र येतात. एरवी माणसं एकत्र येत नाहीत, आता लक्षात ठेवा. हा असं आहे. आणि म्हणून थोडस वक्रोक्तीनं सांगावं लागतं महाराज एक आहे की 4 माणसं जरी एकत्र यायला झाली तरी ती 4 माणसं एकत्र येतात कधी? 5वा ज्या वेळेला या जगाचा त्याग करतो तेव्हा 5वी 4 माणसं एकत्र येतात. वक्रोक्तीनं सांगायचं झालं. म्हणजे 4 माणसं एकत्र यायला 5व्याला जग सोडावं लागतंय महाराज, तेव्हा एकत्र येतात. म्हणजे उत्सवाच्यामुळे माणसं एकत्र येतात ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, उत्सवाच्यामुळे काय होत आहे? उत्सवाच्यामुळं संस्कृतीची जपणूक होते, संस्कृती जोपासली जाते. असे धार्मिक उत्सव ज्यावेळी असतात, साधा आपल्या घरात सत्यनारायण जरी असला तर एक लक्षात ठेवा संस्कृतीची जपणूक होते. त्या दिवशी घरातील स्त्री, सौभाग्यवती स्त्री, महाराज सत्यनारायणच्या पूजेला बसणारी स्त्री ही महाराज एक आहे आपल्या हिंदू संस्कृतीच्या पोशाखातच बसतो. त्या दिवशी तो सुद्धा जीन्सची पॅन्ट घालणारा जरी असला तरी धोतर घालून पूजेला बसतो. का? उत्सवाच्या निमित्तानं संस्कृतीची जपणूक होते. असं आहे. म्हणून उत्सव करायचे. आणि उत्सवांमुळे धर्माचं ज्ञान मिळते. हे धर्माचं ज्ञान आहे ते बाजारात कुठेही मिळणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजे धर्माचं जे ज्ञान आहे हे धर्माचं ज्ञान उत्सवाच्या माध्यमातून महाराज हे काही मिळणार आहे. आज गणेश जयंतीचा उत्सव, त्या उत्सवाच्या निमित्तानं 2 दिवस कीर्तनकार आणि ते कीर्तनकार आपल्या धर्माचं ज्ञान देणार आहेत. आपल्याला देवतेचं महत्व सांगतील, एक आहे आपल्या संस्कृतीचं ज्ञान सांगतील, धर्माचं ज्ञान सांगतील. म्हणजे उत्सवाच्यामुळे धर्माचं ज्ञान मिळतं. 3 कारणं सांगितली. अजून एक महत्वाचं कारण आहे, उत्सवाच्यामुळे माणसाला आनंद मिळतो. माणसं आनंदी, अगदी टवटवीत, प्रफुल्लित असतात उत्सवाच्यामुळं. इथं आलेला कुठला माणूस कोमेजलेला चेहरा आहे का? कोमेजलेला चेहरा नाही. पण इथून उठून घरात चला, लगेच महाराज चेहरा कोमेजूनच जातो आपण. माणूस इतका या दगदगीच्या जीवनामध्ये इतका कोमेजून गेला, इतका कोमेजून होरपळून गेलाय, त्याचा चेहरा करपलेला आहे असं म्हटलं तरी मला काही वावगं ठरणार नाही. माणूस या जीवनामध्ये स्वतःच हसणं विसरून गेलाय महाराज एक आहे, आनंद त्याचा विसरून गेलाय महाराज एक आहे. म्हणून अशा भ्रांत झालेल्या जीवनामध्ये जर आपल्याला हसणं जर कुठं, आनंद जर कुठं मिळत असेल तर तो उत्सवामध्ये. एरवी माणूस किती आनंद विसरलाय हे जर माझं तुम्हाला खोटं वाटत असेल तर उद्याच एक आहे प्रयोग करा. उद्या इथला कुठलाही माणूस जा, एखाद्या स्टुडिओ मध्ये जा आणि सांगा मला फोटो काढायचा आहे, फोटोग्राफरला बसा समोरच्या बाकड्यावर. एक
पण तो मला वाटतं फोटोग्राफर 2-3 वेळा तरी तुम्हाला सांगेल, अहो असं काय बसलात, जरा हसा ना, हसा, जरा स्माइल करा, जरा एक आहे, हसा जरा एक आहे, हसल्याशिवाय फोटो चांगला येणार नाही. म्हणजे महाराज एक आहे, दुसऱ्याला सांगावं लागतंय आम्हाला की तुम्ही हसा म्हणून एक आहे. इतकं आम्ही आमचं स्वतःच हसून हरवून बसतो. पण उत्सवामध्ये माणूस महाराज एक आहे, इतका प्रफुल्लित टवटवीत आहे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसून आहे एक आहे. आणि हास्य ही मानवाची मूलभूत प्रकृती आहे महाराज एक आहे. माणसानं खळखळ हसावं, फक्त ते हसण्यामध्ये गाठ कुठली नसावी एक आहे. त्या हसण्यात गाठ नसावी, नाहीतर माणसं हसतात काय काय, पण त्या हसण्याच्या पाठीमागे कुठतरी गाठ असते, लक्षात ठेवा. असं बिगर गाठीच हसावं, म्हणजे मोकळ्या अंतःकरणाचा असं हसावं. म्हणून उत्सवामधून महाराज एक आहे, लोकांना आनंद मिळतो म्हणून उत्सव करायचे. त्यासाठी हा उत्सव सुरू आहे गणेश जयंतीचा एक आहे. भगवान गणरायांचे एक आहे. या ठिकाणी सुंदर असं हे मंदिर बांधलंय आणि त्यात भगवान परमात्मा बुद्धीचे देवता गणराज, त्या गणराजांचा हा जयंतीचा उत्सव आहे, लक्षात ठेवा. आणि त्यानिमित्ताने इथला अभंग तुकोबरायांचा आहे. विचार केला तर असा आहे, थोडीशी शंका उपस्थित करतो. तुकोबारायासारखा महात्मा, तुकोबारायासारखा संत त्या अभंगातून गणरायाची इतकी आग्रहानं महाराज इथे आराधना करतायत. आग्रहानं गणपती बाप्पा जेवायला माझ्याकडेला याच असं म्हणतायत. आपलं सर्वस्व पणाला लावून तुकोबारायानं गणपती रायाला एक आहे जेवणासाठी बोलवलंच आहे. तुकोबारायाने अभंगामध्ये गणपतीची स्तुती करणं तसं मला वाटतं थोडस साधनेच्या विरोधात आहे. कारण वारकरी संप्रदाय म्हटला ना तर वारकरी संप्रदायाचं ब्रीद आहे. वारकरी संप्रदाय पांडुरंगाशिवाय कुणाला मानत नाही. ठीक आहे, वारकरी संप्रदाय पांडुरंगाशिवाय कुणाला मानत नाही. आणि बाकीचे संत तर असू द्या, पण बाकीच्या संतांपेक्षा मला तुकोबारायाची एकविधता तर जास्तच महाराज एक आहे, कठीण आणि तीव्र वाटते. वारकरी संप्रदाय हा एकविध संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायाची शिकवणी अनन्यतेची आहे. आणि भगवान स्वतः सांगतात, अर्जुना माझ्याकडे येताना अनन्य होऊन ये. अनन्य म्हणजे अन्य ठिकाणी न जाताना एकाच ठिकाणी फक्त माझ्याकडेच ये. ठीक आहे. अना भक्ती द्यायची पर्जन्याची सुटिका द्यायची, धरा वाचवणे अनारशी गतीच नाही. या न्याय नाही. आकाशातून पडलेली पावसाची धार इतरत्र कुठेही न जाताना ती तशी पृथ्वीच्याच रोखाला येते, अन्य कुठं जात नाही. तसं एक आहे, एक अंतःकरणात वृत्ती निघाली की ती माझ्या चरणाजवळ येते, बाकी नाही कुठं. म्हणून भगवंतानं भगवद्गीतेमध्ये पावलं पावले अर्जुनाला सांगितलंय, अनन्य हो, एकविध हो, सर्व अज्ञानाचा त्याग पण मला एकाला शरण आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. तुम्हाला शरण आहे. अनन्य चेता सततम यो माम स्मरति नित्यशा तस्सहं सुलभ पार्थ नित्ययुक्त संयोगिना. मी सुलभ आहे, मी सोपा आहे, पण कुणाला जो अनन्य चेता सततम यो माम स्मरति नित्यशा, यो माम मला स्मरण करतो, माझं स्मरण करतो आणि अनन्य होऊन माझ्याकडे येतो, त्यालाच मी सोपा आहे. म्हणून तो अनन्य हो. अनन्य संत यंतो माम ये जना पर्युपासते तेषामहं नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. जो मद होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणांगता शरण्य मिळता येतो. हे भगवद्गीतेतलं भगवंताचं वचन आहे. आणि ते वचन आमच्या वारकरी संप्रदायाला तंतोतंत पाळले महाराज एक आहे. आमचे माऊली ज्ञानोबाराय घ्या, नामदेवराय घ्या, नाथ बाबा घ्या, या सगळ्यांनी सांगितलं बस आमचा देव एक पांडुरंग परमात्माच बस, त्याच्याशिवाय आमच्या चित्तात दुसरा कुठला देव नाही. तेव्हा जावा द्वारा हो पांडुरंगी झडपाहो. जरी आकाशवर पडो पाहे ब्रह्मांड गोळ भंगा जाये, वडवांड त्रिभुवन काये, परवी तुझाची संगाती व विठोबा न करे अनेकांचा पांगिला. आणि म्हणून या सगळ्या संतांनी एकविधता सांगितली. एकविधता, एकच पांडुरंग परमात्मा हे आमचं दैवत. आमचा विठ्ठल प्रचंड अनेक देवांचे पाहून येतून हे नामदेवरायचं प्रमाण महाराज.
आमचा विठ्ठल परमात्मा इतका प्रचंड आहे, त्याच्यासारखा देवच नाही जगाच्या पाठीवर. बाकीच्या देवांचा तोंड बघण्याची आम्हाला इच्छा नाही. हे वारकरी संप्रदायाचं ब्रीद आहे. नामदेव रायाला स्वतः सांगितलंय पांडुरंगाला, कटेवरी कर नाही त्या देवाचे नेघे मी प्यायचे दर्शन. ज्याचे हात कमरेवर नाहीत, ज्याची समाचरण आणि समदृष्टी नाही, तो विटेवर उभा नाही, तो कोणताही देव असू दे पण मी त्याचं दर्शन घेणार नाही. मग हे तर वारकरी संप्रदायाचं ब्रीद आहे, वारकरी संप्रदायाचं तत्व आहे. तुकोबाराय तर याच्याही पलीकडे आहेत महाराज. एक आहे मला तुकोबारायची एकविधाचं का आवडते माहितीये का? बघा, मी सगळ्या संतांच्या वाङ्मय काढून पाहिलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात करताना सुद्धा गणरायाची स्तुती केली. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेदात्मरूपा देवा तुझी गणेशू. गणपतरायाची स्तुती केली. एक आहे. बरं, नाथ बाबांनी बघितलं, नामदेवरायने बघितलं, त्यांनी पण स्तुती केली. प्रथम बंधू गणनाथा उमा शंकराच्या सुद्धा चरणावरी ठेवणी माता साष्टांग्याचा दंडवत. माऊला स्तुती करतात, नाथबाबा स्तुती करतात, नामदेवराय स्तुती करतात, पण तुकोबारायला बाकी गणपतीने कुठल्या देवाची स्तुती केली? तुकोबारायच्या गाद्यामध्ये पहिला अभंग आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजरे तेथे माझी हरिवृत्ती राहो आणि लगे माईक पदार्थ तेथे माझ्या पण तुकोबारायला गाद्यामध्ये जी महाराज स्तुती केली ती पांडुरंगाची केली, इतर कुठल्याच देवाची स्तुती केली नाही. तुकोबारायच्या दृष्टीने महाराज एक आहे की बाकीचे देव हे सगळे देवच नाहीये. कदाचित ती आण नावाचे देव असतील, पण एक देव म्हणून ज्याला म्हणावं तो फक्त एक पांडुरंग परमात्माच आहे. एक आहे. महाराज म्हणतात एक आहे, बळ्या माझा पंढरीराव तो या देवांचाही देव. तो देव आहे. का देव आहे? त्याच्याजवळ दिव्यता आहे. तो देव का? महाराज एक आहे, सर्व ठिकाणी आहे. तो आधी मध्य अंती सर्व आहे. अनादि मध्यांत मनंत वीर्यम मनंत बाहुश सूर्य नेत्रम असा परमात्मा तो आहे. महाराज एक आहे. तो सत्ताधीश आहे. गतिर भरता प्रभू साक्षी निवासम शरणम सूद प्रभू प्रलेस्थानम निधान बीजमव्यम. तो परमात्मा आहे. महाराज एक आहे, सत्ताधीश आहे आणि म्हणून तो देव आहे. तो देव काय? सामर्थ्यशाली आहे म्हणून तो देव आहे. तो देव काय? तो देतो म्हणून देव आहे. म्हणून महाराज की सगळी लक्षण आहेत ना, ही फक्त महाराज पांडुरंगाला शोभून दिसतात. तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. आणि म्हणून तुकोबारायच्या दृष्टीने पांडुरंग परमात्मा हाच देव आहे. मग असं मानणारे तुकोबाराय आज अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्मात्म्या आणि एका वाजवणीचा पांडुरंग आहे. काय आहे? वैष्णव संप्रदायाचा ब्रीद आहे. महाराज बोलतात की नाही, आम्हा विष्णुदासा एक विध भाव. आम्हा विष्णुदासा एक विध भाव. आम्ही दुसऱ्याला देव म्हणत नाही.
एक आहे. आणि जर आम्ही पांडुरंगाची भक्ती करतो आणि इतर देवांचे मनामध्ये महाराज जर स्थान दिलं बाकीच्या देवाला, तर ती साधनेमध्ये व्याभिचार केल्याचा दोष आपल्याकडे येईल ना. ठीक आहे. म्हणून तुकोबारायला हा साधनेचा व्याभिचार पसंत नाही, लक्षात ठेवा. मग असे मानणारे तुकोबाराया आज पांडुरंगाची स्तुती न करताना गणपती स्तुती कशी काही अभंगातून करता तो तुकोबाराया? तुम्हाला हा संप्रदायाचा दोष तुमच्याकडे येत नाही का? अरे अर्थानं तुम्ही संप्रदाय रीतीने चुकीच्या दैवताची आराधना करताय, हा दोष तुमच्याकडे येत नाही? तुकोबारायाने सांगितलं अजिबात नाही. कारण का माहितीये का? तुकोबारायाने चिंतन सांगितलं की तुम्ही पांडुरंग आणि गणपती बाप्पा यांच्यामध्ये भेद माना, पण आमच्या दृष्टीने भेद नाही. आमच्या दृष्टीने भेद नाही. खऱ्या अर्थानं जर विचार केला, आपल्या संस्कृतीमध्ये अनेक देवता आहेत. 33 कोटी देव. जाऊ दे, आपल्या तिकडे काय बघायचं नाही. पण 33 कोटी देव आपल्या धर्मामध्ये आहे आणि बाकीच्या धर्मांमध्ये फक्त एक एक देव. मग बाकीच्या धर्मांमध्ये एक देव दाखव, आमच्याकडे 33 कोटी कसे काय? आम्ही सगळ्यांना देव मानायला निघालो. महाराज एक आहे, कुणाला देव मानलं नाही असं नाही, सगळे देव. बरं, जे देव नाही त्याला पण देव केलं महाराज. झाडाला पण देव मानलं, सापाला पण देव मानलं. मारू नये सर्प संतांच्या दृष्टी देव आहे. नागपंचमीची त्याची पूजा, वेरूळची पूजा, बांबूची पूजा, गुढीपाडव्याची त्या बांबूची पूजा. आम्ही सगळ्यांना देव मानलं. त्याचं कारण काय? संत सांगतात आमची संस्कृती व्यापक आहे, आमच्याकडे सगळे देव आहेत. सगळे देव म्हणजे अरे बाबा, परमात्मा सगळ्यात व्यापून उरला आहे. एक आहे, कण कण में है भगवान, सर्वा घटी राम. भगवान परमात्मा सगळीकडे व्यापून उरला आहे, तर मग त्यांच्यामध्ये देव नाही का? एक आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतो, बाकीच्या धर्मातला एक देव, आमच्या धर्मामध्ये पण एकच देव आहे. एको देवो सर्वभूतेषु गूढा सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. एक आहे. आमच्याकडे पण एकच देव आहे, बाकी अनेक देव नाही. लक्षात ठेवा. फक्त झालं काय लक्षात ठेवा, हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्याला ज्याला जो जो देव आवडला ना, तसं तसं त्या देवानं रूप घेतलं. महाराज करायचं काय? व्यवहारातला दृष्टांत सांगतो. व्यवहारात एकच माणूस आहे, पण त्या एका माणसाला त्याची आई बाळासाहेब म्हणते. या बाळासाहेब, त्याची बायको जर असेल महाराज एक आहे, तर त्याला पतिदेव म्हणते. एक आहे, मालक आले माझे म्हणते. भाव असतील तर दादासाहेब आले म्हणते. मुलं असतील तर बाबा आले, पप्पा आले. एक आहे. नातू असेल तर आजोबा आले म्हणते. एखादा नोकर असेल, एक आहे, साहेब आले म्हणतो. एकच माणूस, पण त्या एका माणसाला कोण मालक म्हणतोय, कोण पतिदेव म्हणतोय, कोण आजोबा म्हणतोय, कोण बाबा म्हणतोय, एक आहे, कोण बाळासाहेब म्हणतोय. माणूस एकच, पण त्याला नावं भिन्न भिन्न. तसं महाराज एक आहे, परमात्मा एकच आहे, पण त्या एका देवाला हजारो नावांनी पाहिलं गेलं. महाराज एक आहे. म्हणून ज्याला ज्याला जो जो देव आवडला, त्याच्या रूपामध्ये भगवान प्रगट झाला. ज्याने ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळी. बस, ज्याला ज्याला जो जो देव आवडला तसं तसं देवानं रूप घेतलं. ठीक आहे. आणि म्हणून देव अनेक नाही, देव एकच आहे. लक्षात ठेवा. फक्त अनेक रूप घेतली. म्हणून तुकोबारायचं प्रमाणे महाराज सांगतात, पाहू जाता एक देव तेने निर्मिले सकळ, तेने निर्मिले सकळ, तेने निर्मिले सकळ. पाहू जाता एक देव पाहू जाता एक देव, पाहू जाता एक देव, तेने निर्मिले सकळ, तेने निर्मिले सकळ, तेने निर्मिले सकळ. पाहू जाता एक देव, पाहू जाता एक देव,
देव तेने निर्मिले सकळ. म्हणून शास्त्राचा श्लोक आहे, देव अनेक नाही आहेत, देव एकच आहे. तुम्ही श्रद्धेला कुठल्याही देवाला नमस्कार करा, तो एकाच देवाला पोचतो. आकाशम पतितम तोयम यथा गच्छते सागरम सर्व देवो नमस्कार एक केशम प्रति गच्छति. कुणालाही नमस्कार करा, एका केशवाला तो नमस्कार पोचतोय. मार्मिक आहे. अनेक देव नाहीत आणि अनेक देवाची रूप जरी असली तरी अवताराच्या राशीत हा उभा गीतेवरी. अनेक अवतारांच्या राशी जर कोण असेल तर बाप रखमा देव रो खून पाण्याची ठीक आहे. अनंत अवतार घेतला तो परमात्मा उभा आहे. आणि म्हणून गणपती बाप्पा आणि तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंग परमात्म्याचा भेद मानू नका. जगातला एकमेव संप्रदाय फक्त आहे वारकरी संप्रदाय की ज्यानं हा सगळा भेद खंडित केला. महाराज एक आहे, बाकीच्याने भेद वाढवला पण वारकरी संप्रदायाला भेद खंडित केला. तुम्हाला माहित पण असेल, मागच्या वेळेला तो कुंभमेळा झाला ना एक आहे नाशिक मध्ये, तिथं भानगडी झाल्या त्या सगळ्या संन्याशांच्या. भानगडी त्या भानगडी कशावरून झाल्या सांगतो तुम्हाला. त्या भानगडी एवढ्यावरून झाल्या, शंकराचे जे भक्त होते आणि जे विष्णूचे भक्त होते त्यांचे आंघोळ करण्यावर भानगडी झाले इथे. असं आहे. पहिली आंघोळ कुणी करायची तेही बरोबरच आहे. आणि दुसरं, वैष्णवानी शिवकुंडात आंघोळीला यायचं नाही आणि शैवानी विष्णू कुंडात आंघोळीला या रामकुंडात आंघोळीला यायचं नाही. याच्यावर ना भानगडी झाल्या, मारामाऱ्या. शेवटी सरकारला हस्तक्षेप करावा लागला आणि मग दोघांची महाराज एक काय समस्या होते त्या जाणून घेतल्या आणि हे सांगितलं, बाबा एक काम करा, वैष्णवानी रामकुंडावर आंघोळ्या करा आणि जे शैव आहेत ना त्यांनी शिवकुंडावर आंघोळ्या करा, पण भांडणं करू नका. एवढं मोठे सैन्याशी पण भांडणं सुरू झाली ना. प्रत्येकाला वाटतं देव माझाच मोठा, करायचं काय. म्हणून सगळ्यांनी भांडणं वाढवली पण वारकरी संप्रदाय एकमेव संप्रदाय फक्त असा आहे त्याने सगळी भांडणं खंडित केली. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोरी. वारकरी संप्रदायावर फक्त ही क्रांती केली महाराज, अनेक पद्धतीने क्रांती केली. त्यातली ही एक क्रांती केली की सगळे देव महाराज एकच आहेत आणि ती एकाच देवाची रूप आहे. अरे बाबा नका भांडणं करू, हे तुकोबर आहे ना, तुम्हा आम्हाला हात जोडून सांगितलं. हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा सगळं खंडन केलं. काय माहितीये का, हे आपल्या हिंदू धर्माचं तर असं नाही, जगातल्या सगळ्या धर्माचा जर विचार केला ना तर तुम्हाला वाचन केल्यावर अनुभव येत. सगळ्या धर्मामध्ये हा भांडणाचा प्रकार आहे, आपल्यातच आहे असं नाही महाराज. अगदी इस्लाम धर्म घेतला तर त्याच्यात पण भांडण आहे, सुन्नी आणि शिया पंथ. जैन घेतले तरी श्वेतांबर दिगंबर पंथाचा भांडवाद चाललाच आहे. अगदी ख्रिश्चन धर्म जरी घेतला तरी तिथं कॅथॉलिक पंथ, प्रोटेस्टंट पंथ त्यांचे भांडण चालत आहे. ठीक आहे. आणि आपला धर्म जर घेतला एक आहे हिंदू धर्म, त्या हिंदू धर्मात तर बरेच भानगडी आहे. सूर्याचे भक्त आहे ते सौर्य भक्त, त्याला म्हणतात ते म्हणतात हे आमचा देव मोठा आहे, आमचा प्रत्यक्ष देव सूर्य समोर दिसतोय, तुमचा बाकीच्यांचा देव दिसतोय काय दाखवा.
प्रत्यक्ष दिसणारा आमचा देव आहे, ते शौर्य भक्त स्वतःला म्हणून घेतात. ते म्हणतात अहो जाऊ द्या, तुमच्या कुणातच काय चालत नव्हतं तेव्हा आमच्या देवीनं तुम्हाला वाचवलं ना, आम्ही शक्तीचे उपासक आहोत, शाक्त भक्त आहोत, आमची देवीच मोठी. ते स्वतःचा मोठेपणा करतात. तिसरे माहिती अहो, तुम्हाला जर बुद्धी दिली तर तुम्ही काय कराल? बुद्धीचे देवता गणपती आहे, अग्रगण्य मान एक आहे, मंगलमूर्ती ती आहे, त्यामुळे आम्ही गणपतीचे उपासक आहोत. कोण म्हणतात आम्ही शंकराचे शैव, आम्ही वैष्णव तर म्हणतो अगदी एक आहे, आमचा वागंध आहे, आम्ही वैष्णव. हा, आम्ही नाही कोणाचं ऐकणार. सगळ्यांमध्ये वाद चाललाय. वारकरी संप्रदायाने फक्त याचं खंडन केलं. हरिहरा भेस काही नका करू वाद, एक एकाची हृदय गोडी साखरेचे. ठीक आहे. तसं माझा मुद्दा काय मांडायचा होता की तुकाराम महाराज एकविध भक्तीचे आचार्य आहेत, अनन्य भक्तीचे उपासक आहे तुकोबारायण. पांडुरंगाला सोडून गणपतीची स्तुती कशी काही अभंगात करतात? त्याचं कारण सांगतो. गणपती आणि पांडुरंग वेगळा नाही. कशावरून? काही प्रमाण तुमच्या समोर ठेवतो म्हणजे लक्षात. ठीक आहे. गणपती आणि पांडुरंग परमात्मा. पांडुरंग परमात्मा म्हणजे विठ्ठल. विठ्ठल, विठ्ठली देवता वैष्णवांची आहे, म्हणजे वारकऱ्यांची आहे. आणि विठ्ठल या नामाचाच अर्थ आहे विठ्ठल. विकारो विधाताय, ढकारो नीलकंठ आणि लकारो लक्ष्मीकांत विठ्ठल नामाभिधीयते असा श्लोकच आला. वि म्हणजे विधाता, विधाता म्हणजे ब्रह्मदेव. ठ म्हणजे नीलकंठ, नीलकंठ म्हणजे भगवान शिवजी. ल म्हणजे लक्ष्मीनारायण म्हणजे भगवान विष्णू परमात्मा. मग ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचं मूर्त रूप म्हणजे पांडुरंग परमात्मा म्हणजे विठ्ठल परमात्मा आहे. या विठ्ठल या नामाची अभिव्यक्ती त्याच्यातून दिसून येते. विठ्ठल का म्हणतात? तीन देवांचं मूर्त स्वरूप म्हणजे विठ्ठल. आलं लक्षात ना? ठीक आहे. आणि मग जर विठ्ठल परमात्मा तीन देवांचं रूप आहे, आमचा गणपती बाप्पा किती देवांचं रूप आहे? विठ्ठल परमात्मा जर तीन देवांचं रूप आहे तर गणपती बाप्पा किती देवांचं रूप आहे? आणि गणपती बाप्पाचा तीन देवांचं रूप आहे ना. महाराजांचं प्रमाण एक नाही, क्षेपक अभंग आहे, गात्याचा अभंग नाही. ऐकाय हा. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशो जाणी. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, उकार महेशो जाणी. विष्णू, मकार महेशू जाणीला. हे किती देवांचं रूप झालं? महाराज पहिल्याच चरणात सांगतात एक आहे ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. भगवान विठ्ठल तीन देवांचं रूप आणि गणपती बाप्पा सुद्धा तीन देवांचं रूप. अजून एक मुद्दा म्हणतो. गणपती बाप्पाला संबोधत असताना गणपती बाप्पा ही ओंकार स्वरूप अशी देवता आहे.
म्हणजे ओम या एकाक्षर ब्रह्मातून गणरायाचा निर्देश होतो. म्हणजे गणपती बाप्पा ओंकार स्वरूप आहे. ओंकार स्वरूप आहे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा हे परब्रह्म भगवान परमात्मा आहे, सामान्य देवता नाही. ओम तुमच्या लक्षात आला, ओम एक आहे. तो पहिला तो अ आहे ना, तो अ म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आहे, 3 देवांचं रूप आहे. त्याच्यावरती तो अर्धचंद्र आहे ना, तो अर्धचंद्र म्हणजे माया आहे. आणि 3 देवता आहे, माया आहे, तरी अजून ओंकार पूर्ण झाला नाही. त्याच्यावर जोपर्यंत वरती अनुस्वार नाही, टिंब वरती दिले नाही, तोपर्यंत त्याची पूर्णता होत नाही. आणि म्हणून ते टिंब जो आहे, जो अनुस्वार आहे, तो म्हणजे परब्रह्म परमात्मा आहे. ज्याला परमात्माशी वस्तू संबोधले जाताना त्या परमात्म्याचं स्वरूप आहे ते. आणि मग ते ओम हे काय आहे, एकाक्षर ब्रह्म आहे. आणि त्याचा निर्देश गणपती बाप्पा म्हणजे ओंकार स्वरूप आहेत, लक्षात ठेवा. मग गणपती बाप्पा जर ओंकार स्वरूप आहेत, असं मगाशीच प्रमाण दिलं, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. मग जर गणपती बाप्पा ओंकार स्वरूप आहेत, आमचा पांडुरंग परमात्मा पण ओंकार स्वरूपच आहे ना. हरि ओम तत्सदिते सूत्रांचे पैसार एक आहे. हे सूत्राचं सार आहे किंवा एक आहे. महाराज सांगतात ओंकार प्रधान हे रूप गणेशाचे एक आहे. नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा विश्वाच्या बापा पांडुरंगा, तुझ्या सत्तेने तुझे गुण गाऊ, तेने सुखी राहू सर्व काळ. एक आहे. नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा, हे प्रमाण सुद्धा क्षेपकच आहे, लक्षात ठेवा. पण प्रकाश महाराज काय आहे, मी शंकर महाराज कंधारकरांचं चिंतन वाचलं. त्याच्यामध्ये शंकर महाराज कंधारकरांनी असं चिंतन मांडले की गाथ्याच्या बाहेर असणारे जे अभंग आहेत, देवडीकर गाथा सोडून, की त्या अभंगाला क्षेपक अभंग आता जे संप्रदाय म्हणतो, शंकर महाराज कंधारकर म्हणतात की मी त्या अभंगाला क्षेपक अभंग म्हणण्याची संमती देत नाही. कारण का, जर तुकोबाराच्या गाथ्यामध्ये असणारे ते 4093 अभंग आहेत, ते जर खरे अभंग आहेत आणि बाकीचे अभंग जर तुकोबाराचे नसतील, तर तुकोबाराचे 4 कोटी अभंग गेले कुठं. ठीक आहे. मग हे काय 4 हे बाकीचे अभंग त्याला क्षेपक म्हणताय, ते क्षेपक नाही, ते सुद्धा तुकोबाराचेच आहेत. ते क्षेपक का ठरवलं असेल कुणास माहिती, शंकर महाराज कंधारकर म्हणतात. त्यामुळे आता मी दिलेले प्रमाण सुद्धा क्षेपक आहे, म्हणजे देवडीकर गाथ्यात नाही. नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा विश्वाच्या बापा पांडुरंगा. माझा दुसरा मुद्दा आहे, भगवान गणेश ओंकार स्वरूप आहे, तर विठ्ठल परमात्मा सुद्धा ओंकार स्वरूपच आहे. गणपती बाप्पाचं विशेषण लावताना ज्ञानोबाराय सांगतात ही देवता ही आद्य आहे. आद्य म्हणजे जगातली पहिली देवता आहे, विश्वातली पहिली देवता जर कोण असेल तर गणपती बाप्पा आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा, म्हणून एकाच्या देवतेला आद्य हे विशेषण लावलं. मग गणपती बाप्पा जर आद्य आहे, तर आमचा पांडुरंग परमात्मा तो सुद्धा आद्यच आहे ना. नमो आदि रूपा म्हटलं एक आहे, मग गणपती बाप्पा जर आद्य आहे, पांडुरंग परमात्मा पण आद्यच आहेत. आणि त्यामुळं गणपती बाप्पा आणि पांडुरंग हे वेगळे नसून दोन्ही एकच आहेत. तुकोबारायचं दुसरं एक प्रमाण सांगतो महाराज, एक आहे. तुका म्हणे शोधोनी पाहे हे आपण जी पहिली शंका उपस्थित केली तिचं आपण समर्थन केलेलं आहे की तुकोबाराय ज्या अर्थी गणपतीरायाची स्तुती करतात त्या अर्थी गणपती बाप्पाने पांडुरंग दोन्ही एकच आहे. ठीक आहे, मग चला गणपतीला पांडुरंगाच्या रूपात तुकोबाराय मानतात, गणरायाची स्तुती करतात. ठीक आहे, गणपती आद्य देवता आहे, लक्षात ठेवा. गणपती आद्य देवता आहे आणि गणपती ही किती
पुरातन देवता याचा जर विचार केला थोडासा, तर महाराज आजही जगाच्या कित्येक कानाकोपऱ्यामध्ये गणपतीची मंदिरं आणि गणपतीच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. केवळ गणपती भारतातच आहे असं नाही, अमेरिकेमध्ये सुद्धा गणपतीची मंदिर आहेत, जर्मनीमध्ये गणपतीची मंदिर आहेत. सगळ्यात जास्त गणपतीची मंदिर असणारा देश जपान आहे. जपानमध्ये गणरायाच्या जास्तीत जास्त मूर्ती आहेत. फक्त तिथं गणपतीला नाव वेगळे, कांगीतेन असं तिथं नाव आहे, पण मूर्ती माहिती तर गणपतीचीच आहे. म्हणजे गणराज जगाच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि या गणरायाचं महाराज जर चिंतन जर केलं तर असं आहे, गणराय ही आजची देवता नाही, पुराण काळापासून गणपतीचा उल्लेख जागोजागीने पावली आपल्याला पाहायला मिळतो. रामायण काळामध्ये सुद्धा गणपती पाहायला मिळतो आणि महाभारत काळामध्ये सुद्धा गणपती पाहायला मिळतो. रामायण काळामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी जेव्हा सेतू बांधण्याचं काम आयोजित केलं, तेव्हा त्या सेतूचा पहिला दगड लावण्यासाठी एक प्रारंभ करताना भूमिपूजन करण्यासाठी गणरायालाच आवाहन केलं. गणरायाची पहिली महाराजी काही स्तुती केली, पूजा केली. बाबा गणराजा, हा आमचा सेतूचा कार्यक्रम हे काम निर्विघ्नपणाने पार पडू दे रे बाबा. गणपती राजाला ते गणरायाची तिथं स्तुती केली, पूजा केली. म्हणजे रामायण काळामध्ये गणपती बाप्पा होते. महाभारत काळामध्ये सुद्धा गणपती बाप्पा होते. महाभारताच्या काळामध्ये गणपती बाप्पा होते म्हणायचे, महाभारताचे लेखकच गणपती बाप्पा आहेत. महाभारताचे लेखक गणपती बाप्पा आहेत. महाभारत फार मोठं काव्य, एक 1.25 लाख श्लोकाचं महान काव्य महाराज एक आहे, महाभारत आहे. ज्ञानोबा महाभारतामध्ये असा कुठला विषय शिल्लक ठेवला नाही व्यासाने. म्हणून महाभारती जे नाही ते नोहेत लोकीत ही येणे कारणे म्हणते पायी व्यासोचित जगत राहील. असं महाभारत काव्य ज्यावेळी व्यासाने लिहायला घेतलं, म्हातारपण आलं होतं व्यासाना, पण महाभारत लिहायची मोठी हौस होती. 1.25 लाख श्लोक. ते म्हटले आपण महाभारताचे श्लोक सांगू, पण लेखक कोण आणायचा? त्यावेळेला व्यास महर्षी शिवजींकडे गेलं. त्याला विचार पडला, शिवजी रिकाम टिकरी देत ना, काही काम करत नाही, फक्त मुखाला रामनामाचं स्मरण करीत ध्यानस्थ बसलेले असतात. मग त्याला सांगूया आपलं एवढं काम करा म्हणून. गेले शिवजींकडे, प्रणिपात केला. भगवान शिवजी, मी तुमच्याकडे हे अमुक अमुक काम घेऊन आलोय. म्हटलं काय? माझ्या महाभारताचे तेवढे लिखाणाचं काम तुम्ही करा, लेखक व्हा. शिवजी म्हटले, ह्या महाभारतामध्ये त्या कौरव पांडवांचा सगळा इतिहास, सोमवंशाचा इतिहास सांगणार. एक होता राजा, त्याला 50 होत्या बायका, त्याला 10-20 झाली पोरं. हे असं नको ते सांगेल, आपला वेळ वाया जाईल. म्हटले काय? जेव्हा भगवान शिवजी म्हटले, व्यास मुनी काय आहे, तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या माणसाला मी नाही म्हणू शकत नाही, नकार देत नाही, पण झालंय काय, माझा तर समाधी घेण्याचा काळ जवळ आलेला आहे. त्यामुळे काय मला समाधी अवस्थेत जायचंय. माझ्या कामात तुम्ही अडचण आणू नका. ती एक काम करतो, तुम्हाला मी दुसरा लेखक शोधून देतो चांगला. म्हटलं कोण? माझा मुलगा आहे ना गणपती बाप्पा, त्याला जा घेऊन. व्यास गेले. गणपती बाप्पा ना, या व्यास महर्षी, काय म्हणताय? काय नाही, माझं महाभारत लिहायचं काम हातात घेतलंय, पण मला लेखक नाहीये चांगला. तेव्हा शिवजीने तुमचं नाव सांगितलंय, तेव्हा तुम्ही काही तक्रार न करताना तेवढं माझं काम पूर्ण करा. गणपती बाप्पा म्हटले, मला पण आवडत नाही हे लिहायचं काम आहे, मला पण कंटाळा आलाय, पण करू काय, एवढा मोठा माणूस आहे, नाही कसं म्हणू. गणपती बाप्पा म्हटले, व्यास महर्षी ठीक आहे, बाबाने सांगितलंय तुमचं काम करायला मी एका पायावर तयार आहे, पण एका अटीवर. म्हटलं काय? एकदा तुम्ही सांगायला सुरुवात केली की थांबायचं नाही अजिबात. थांबलेलं मला आवडत नाही, लक्षात ठेवा. आणि जर मध्ये थांबला, मी तुमचं काम तिथंच ठेवीने पळून निघून जाईल. कारण चंद्रकांत दादा, जवळजवळ 25 वर्षापूर्वीचा काळ, मागचा 25-30 वर्षापूर्वीचा, त्यावेळेला फोन नव्हते 30 वर्षापूर्वी. आणि मग पत्र लिहायला लागायचं, ते आंतरदेशीय पत्र, ती कार्ड असायची. आणि मग ते म्हाताऱ्या बायका त्यावेळेला, आम्ही लहान असताना ते पत्र लिहायला बोलायचे प्रकाश महाराज.
आणि मग ती एक म्हातारी पत्र लिहायला घेतलं ना, अहो ते 4 ओळीचं एवढंसं पत्र, पण ते पत्र लिहिताना ती अर्धा तास घालवायची. एक एक वाक्य सांगायची. ती म्हातारी सांगायची, थांबा बाबा थांब जरा, मला आठवू दे काय ते. मग एक एक वाक्य आठवून 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 सांगेपर्यंत 4 ओळीचं पत्र यायला 1 तास जायचा. आम्ही म्हणत होतो, आजी सांग ना लवकर, आमचा अभ्यास करायचाय. थांब ना बाबा जरा, मला आठवू दे ना काय लिहायचंय ते. म्हटलं असं एक पत्र लिहिताना 1 तास जायचा. तसं गणपती बाप्पा म्हटले, हे 8वीत राहिली तर श्लोक तर काय इथंच माझं आयुष्य राहील. व्यास महर्षी लिहायचं काम घेईन, पण एका अटीवर थांबायचं नाही. व्यास म्हटले, ठीक आहे नका थांबू. पण व्यासच ते नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी, विशाल बुद्धी असणारे व्यास ते म्हटले, गणपती बाप्पा मी थांबणार नाही, पण ये जशी तुमची आठ मला आहे तशी माझी आठ तुम्हाला आहे. म्हटलं काय, मी श्लोक सांगितला की त्या श्लोकाचा तुम्ही अर्थ लिहायचा खाली, आणि अर्थ लिहून झाला की सांगायचं, हा सांगा पुन्हा श्लोक. म्हटलं अर्थ लिहायचा, मी श्लोक सांगणार, तुम्ही त्याला खाली अर्थ लिहायचा. म्हटलं हो. गणपती बाबा म्हटले, बुद्धीचा पती आहे, बुद्धीची देवता आहे, मला काय अडचण आहे. आणि मग व्यास महर्षी श्लोक सांगायचे, असा गंगेच्या नदीच्या ओघाप्रमाणे सांगत निघायचे. कधी कधी व्यासानं पण वाटायचं आता आपल्या जवळचे श्लोक संपले, तसा काय करायचं, आता जर थांबलो तर हा बाबा तिथल्या तिथं टाकून निघून जाईल. आणि मग व्यास महर्षी काय करायचे, असा एखादा श्लोक टाकायचे की तो श्लोकाचा अर्थ महाराज वाच्यार्थानं लागायचाच नाही, भावार्थ करावा लागायचा त्याचा. म्हणजे तो कुठं श्लोक असायचा महाराज एक आहे, आणि तो कुठं श्लोक टाकायचे. महाभारतामध्ये 8800 कुठं श्लोक आहेत महाराज एक आहे. पण मला सांगायचं तात्पर्य, महाभारताचा लेखक भगवान गणपती बाप्पा आहे. महाभारत कालामध्ये होते, जगाच्या सगळ्या कान्याकोपऱ्यामध्ये गणपती बाप्पा आहेत. इतकंच काय, पण अजून स्वाभिमानानं सांगावं असं वाटतंय काय, आमचा गणपती बाप्पा मृत्यू लोक पृथ्वीपुरता मर्यादित न होताना चंद्रावर पण जाऊन आलाय आमचा गणपती बाप्पा. हा चंद्रावर पण जाऊन आलेला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, बऱ्याच जणांना झटकन माहिती पडली असेल काय चंद्रावर कसा गेला गणपती बाप्पा. सांगतो लगेच झटकन. आपली पहिली चंद्र मोहीम झाली ना, ते चंद्र मोहीम जेव्हा झाली तेव्हा ते अंतराळ दलांची जी टीम होती ना महाराज, त्याच्यामध्ये सुनीता विल्यम म्हणून कोणतरी होती बाई, ठीक आहे. आणि ती जेव्हा वरून जाऊन आली तेव्हा तिला पत्रकारांनी विचारलं, एवढी मोठी चंद्र मोहीम, लाखो किलोमीटरचं अंतर, आणि एवढं कापून तुम्ही गेला, एका परत ग्रहावर तुम्ही उतरला, पृथ्वीपासून तुम्हाला संबंध तुटला. पुरुषांचं ठीक आहे, पण तुम्ही बाई माणूस, किती जरी शास्त्रज्ञ झालात तरी बाई माणूस आहे, तुम्हाला भीती कशी वाटली नाही. तेव्हा तिच्या मुखातलं उत्तर आहे, ती काय सांगते माहिती का, वाटली नाही भीती, मला भीती वाटली, हे अवघड काम होतं, पण निर्धार केला आपल्या पाठीशी कोणतरी देव आहे, आणि त्या देवतेच्या बळावर मी म्हटलं तिथपर्यंत चंद्र मोहीम पार पाडली. म्हटलं कोण देवता, तेव्हा तिने सांगितलं, ज्या वेळेला माझं नाव नक्की झालं त्या चंद्र मोहीम मध्ये, त्यावेळेला ज्या दिवशी निघाले यालाच बसणार, तेव्हा सकाळी घरातून निघताना मी माझ्या देवाऱ्यातली गणपतीची मूर्ती माझ्या पर्स मध्ये ठेवली होती. घरात तिची पूजा केली. बाबा गणराया, तो विघ्नहर्ता आहेस रे बाबा, माझ्यावर कृपा कर. ते एक आहे, त्या चंद्र मोहीम सुखरूपपणानं पार पडू दे. एक आहे, आमचं यान चंद्रावर उतरलं, आणि चंद्रावर उतरल्यानंतर मला इतका आनंद झाला, पर्स मधला गणपती काढला, चंद्रभूमीवर ठेवला, तिथलीच माती फुलं म्हणून त्याच्यावर उधळली. गणराजा, तुझ्या कृपेने सुरक्षित आलं रे बाबा, पण आता सुरक्षित पुन्हा घरी ने पृथ्वीवर. आणि मग जेव्हा चंद्रभूमी आटोपलं आमचं काम, पुन्हा यान जेव्हा निघालं आणि पृथ्वीवर पहिलं पाऊल टाकलं, तेव्हा पुन्हा पर्स मधला गणपती काढला, रुमाल काढला, त्या रुमालावर गणपती बाप्पाला ठेवलं, आणि गणरायाची प्रार्थना केली, गणराजा तुझ्याच कृपेनं सुखरूपपणाला आले रे बाबा. महाराज एक आहे, आमचा गणपती चंद्रावरनं पण आला, जगाच्या अख्ख्या काळ्याकोपऱ्यात गणपती बाप्पा आहेत. मग अशी गणपतीची देवता पुराणकालीन वेदकालीन महाराज एक आहे, उपनिषद कालापासून गणपती बाप्पा आहेत, आणि त्या गणपतीचं महाराज एक आहे उत्सव सगळीकडे सुरू आहे. त्या गणरायाची स्तुती करणारा हा तुकोपरायाचा अभंग आहे. त्या अभंगातून तुकोपराय गणपतीची स्तुती करतात, आणि त्या चिंचवडच्या ब्राह्मणाला म्हणतात, हे ब्रह्मवृंदानो, आता मी जसा माझा पांडुरंग जेवायला बोलवलाय, तसं तुम्ही सुद्धा महाराज एक आहे तुमच्या गणरायाला बोलवा. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. बोला. चिंतामणी देवा गणपती
चिंतामणी देवा गणपती शाणा करवावे भोजना तुझे पात्री देव म्हणते तुकया एवढी कैसी थोडी अभिमाना भितरी नागवलो. सुरुवातीला मी संक्षेपानं हा दृष्टांत सांगितला, आता विस्तृत सांगतो. एक आहे पुण्याच्या जवळच असणारं पिंपरी चिंचवड गाव सगळ्यांना ज्ञात आहे. आणि त्या पिंपरी चिंचवड मध्ये चिंतामणी नावाचे गोसावी म्हणजे ब्राह्मण राहत होते. हे सगळे गणेश भक्त आहेत. पिंपरीमध्ये आजही गणरायाचं ते प्राचीन मंदिर आहे. ठीक आहे. आणि त्या ठिकाणचे चिंतामणी गोसावी, गोसावी हे त्यांचं पहिलं आडनाव गोसावी. कारण का नंतर त्यांचं आडनाव बदललं, देव हे आडनाव झालं. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. पहिले चिंतामणी गोसाव्यांचे पूर्वज महाराज पुण्यातले नाहीत, महाराष्ट्रातले नाहीत, कर्नाटकातले आहेत. कर्नाटकामध्ये शाली नावाचं गाव आहे आणि त्या शाली नावाच्या गावातले हे ब्राह्मण आहेत. आणि चिंतामणी गोसाव्यांचे पूर्वज म्हणजे आजोबा वामन भट्ट एक आहे. त्यांच्या बायकोचं नाव आहे पार्वतीबाई. वामन भट्ट आणि पार्वतीबाई गणरायाची अत्यंत निष्ठेने उपासना करणार हे दाम्पत्य. पण झालं काय, वयाची 50 वर्ष झाली पण पोटी पुत्र संतान नाही वामन भट्टाला आणि पार्वतीबाईला. चिंता सतत वाटायची, कारण एक आहे पोटी पुत्र संतान नाही. आपल्याला रामायणातला श्लोक माहिती आहे, पुत्र घेण्याक्षमी राज्य सर्व दुःख आहे गणपती. राजा दशरथाची अवस्था ती होती आणि मुलबाळ नसल्या कारणानं सतत चिंता होती की आपल्या वंशाचा दिवा पाहिजे. आणि मग त्याला काय वाटलं कुणास माहिती. त्याने गणरायाच्या अगोदर भक्ती सुरूच होती, पण त्यांना कुणीतरी सांगितलं असावं, एखाद्या सद्ग्रस्तानं एखाद्या संताने कुणीतरी सांगितलं असावं. आणि त्या सांगण्यावरून त्याने मोरगावच्या गणपती जवळ जाऊन अनुष्ठान मांडलं. महाराज अनुष्ठान मांडलं. मोरगावच्या गणपतीची भक्ती केल्या कारणानं तिथं मोरगावातच राहिले आणि 42 दिवसाचं अनुष्ठान मांडलं. महाराज एक आहे अन्न पाणी वर्ज्य करून 42 दिवसाचं अनुष्ठान मांडलं. आणि गणरायाला त्याने एक आहे प्रसन्न करून घेतलं. साक्षात गणरायाने दर्शन दिलं आणि तुम्हाला पुत्र संतान होईल असा आशीर्वाद दिला. त्या आशीर्वादानं वामन भट्टाला जो मुलगा झाला त्या मुलग्याचं नाव गणरायाच्या कृपेनं झाला म्हणून मोरया नाव ठेवलं. मोरया. आपल्याकडे ज्या मोरोपंतांचे आर्या प्रसिद्ध आहेत ना, तेच हे मोरोपंत म्हणजे मोरया एक आहे. आर्या कुणाची? आर्या मोरोपंताची, ववी ज्ञानेशांची, अभंग तुकयाचा, श्लोक वामन भट्टाचा एक आहे, वामन पंडिताचा आणि आर्या बाकी मोरोपंताचीच. हा मोरोपंत महाराज एक आहे. वामन भट्टांच्या पोटी जन्माला आले मोरोपंत. मोरोपंत लहानाचे मोठे झाले. लहानपणापासून कुशाग्र होते ते. अल्प वयाचा 4 वेळ 6, 7, 18 पर्यंत अभ्यास केला. हे पारंगत झाले. त्याने पुढे महाराज एक आहे आपल्या आयुष्यामध्ये थेऊरच्या गणपती जवळ जाऊन अनुष्ठान केलं. आणि थेऊरच्या गणपती जवळ अनुष्ठान केल्याच्या नंतर त्याला तिथं महाराज एक आहे गणरायाचा साक्षात्कार झाला. पुढे तिथं साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी स्थलांतर केलं. शाली नावाचं गाव सोडलं, मोरगाव ही सोडलं आणि ते चिंचवडला येऊन राहिले. चिंचवडला तिथं कुलकर्ण्यांच्या मुलगीशी लग्न केलं इथे आणि तिथंच महाराज घर बांधलं राहते झाली. पुढे भाग्यवशात काय झालं, जरी चिंचवड मध्ये होते तरी प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला ते मोरगावला जायचे आणि मोरगावच्या गणपतीचं दर्शन घ्यायचे. आयुष्यभर ही वारी चाललेली होती. पुढे शरीर ठकलं वार्धक्यानं त्या एक आहे प्रवास जमेल असा झाला. त्यावेळेला मोरगावच्या गणपतीला येऊन त्याला स्वप्नात दृष्टांत दिला की बाबा आता अट्टास करू नकोस, मीच तुझ्या गावी येतो म्हटलं. एक आहे हा आता इथे यायचं काही कष्ट घेऊ नकोस. उद्या सकाळी उठ, तुझ्या गावाच्या जवळून करा नावाची नदी वाहते, त्या करा नदीच्या डोहामध्ये जा, माझी मूर्ती तुला सापडेल आणि त्याच मूर्तीची स्थापना तुझ्या राहत्या घरी कर, मी तुला साक्षात दर्शन देतोय. सकाळी मोरया गोसावी उठले
त्या डोहामध्ये गेले, गणरायाची मूर्ती सापडली आणि ती मूर्ती घेऊन घरी आले, विधियुक्त त्या मूर्तीची स्थापना केली. आज तीच मूर्ती आहे. त्यानंतर मोरया गोसावींच्या पोटी चिंतामणी नावाचा मुलगा झाला महाराज एक आहे. आणि जो चिंतामणी नावाचा मुलगा झाला तो त्या अभंगातला चिंतामणी गोसावी किंवा चिंतामणी देव. आता तुम्हाला सांगतो, पहिलं आडनाव ह्यांचं गोसावी, पण नंतर देव का, तर एक आहे देवतुल्य पुरुष या वंशामध्ये जन्माला आले म्हणून लोक त्यांना देव अशा नावानं संबोधायला लागली. ही लोकांनी दिलेली पदवी आहे देव. आणि दुसरी गोष्ट, त्यांना देव का म्हणतात तर ज्ञानोबाराय सांगतात की आपल्या संस्कृतीमध्ये ब्राह्मण हा आपला देव आहे. ब्राह्मण हा काय आहे, देव आहे. म्हणून तर मागणीनं ओळी दिली ना, जे पृथ्वी तरी ते देव तप अवतार साव्य सकाळ तीर्थांची दैव उदेले ते दयांचा कोप सुपटा काळा गुरुद्राचा वसवटा दयांची प्रसादी फुकटा जोडती शुद्ध ऐसे पुण्य पूज्याचे ब्राह्मण. हा ब्राह्मण म्हणजे कोण, भूदेव. म्हणजे भूदेव म्हणजे या पृथ्वीवरचा देव जर कोण असेल एक आहे तर ब्राह्मण आहे. एक आहे काळ रुद्र अग्नी त्यांच्या वाचनात सहकार्य करतात आणि म्हणून ते भूदेव आहेत. मग एक आहे या ठिकाणी देव ही नंतर आडनाव त्यांच्या ठिकाणी सुरू झालं, चिंतामणी देवा. आता पार्श्वभूमिका सांगितली, आता दृष्टांत सांगतो तुम्हाला. जगद्गुरु तुकोबारायाच्या विठ्ठल भक्तीची ख्याती सगळ्या महाराष्ट्रामध्ये पसरली. तेव्हा चिंचवडच्या या ब्राह्मण मंडळीनं पण असं कानावर गेलं की देहूमध्ये कोणतरी तुकाराम महाराज नावाचा संत जन्माला आलाय आणि तो विठ्ठलाचा परमभक्त आहे. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा त्याच्या सोबत एक आहे, साक्षात वावरतो. एक आहे भगवान, साक्षात दर्शन देतो. बघूया आपण त्या तुकोबारायाची काय ख्याती आहे ती. आणि म्हणून चिंतामणी गोसावी यांनी एक आहे तुकोबारायाला निरोप पाठवला की तुकाराम महाराज तुम्ही आमच्या पिंपरी चिंचवडच्या गणपती मंदिरात येऊन कीर्तन करा. आता त्यावेळेचा काळ, देहू गावातून तुकोबाराय सकाळचे कीर्तन रात्रीचे कीर्तन म्हणून सकाळीच निघाले. त्यांचे काही 14 टाळकरी होते. मजल दर मजल चालत 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 देहू वरना पिंपरी चिंचवडला गेले. आणि गेल्याच्या नंतर महाराज एक आहे चिंतामणी गोसाव्यांच्या घरात गेले. योगायोगाला चिंतामणी गोसावी देव घरामध्ये एक आहे देवपूजा करत होते. तुकाराम महाराजांनी बघितलं बाहेर कोण दिसत नाही घरात ओसरीवर. महाराज तर आतमध्ये बहुतेक असतील कारण श्लोकांचा आवाज येतोय पठणाचा. तुकोबाराय शांतपणाने बाहेर बसली. चिंतामणी गोसाव्यांची पूजा झाली आणि चिंतामणी गोसावी बाहेर आले. बाहेर होते तुकोबाराया. तुकाराम महाराज तुम्ही आलात, अहो काय आवाज तरी द्यायचा होता. तुकाराम महाराज म्हटले नाही, तुम्ही देव पूजत होतात कसा आवाज देणार. अहो पण तुम्ही आलात तरी कधी. तुकोबाराय हसले, आलो कधी, अहो तुम्ही देवपूजा करत होतात ना आणि देवपूजा करता करता तुमचं मन वांगीच्या शेतात गेलं होतं बघा, तेव्हा तुम्ही आलो. म्हणजे वांगीच्या शेतामध्ये माझं मन गेलं होतं. अहो चिंतामणी गोसाव्यांना खंत वाटली की आपण खरोखर आपलं मन वांगीच्या शेतात गेलं होतं की गंध लावता होता. मनात म्हणत होतो वांगीच्या शेताला गड्यानं पाणी लावले की न लावले का, सुटली असते झाडं नवीनच लावली झाडं म्हटले काय. आणि मग तुकोबारायाचं हे बोलण्यानंतर चिंतामणी गोसावी तिथं पंक्चर झाले की ज्यांची ख्याती ऐकली तिथं नक्की काहीतरी फार साक्षात्कार दिसतोय. माझं मन कसं ओळखलं, अतिंद्रिय द्रष्टा आहे ते एक आहे. ठीक आहे म्हटलं, अर्ध पंक्चर तर झालंच ते. दुपारचं जेवण, जेवणाची पंगत बसली चिंतामणी गोसावींच्या घरात. 10-12 ब्राह्मण एका बाजूला तुकोबारायचे 14 टाळकरी. आणि मग तुकोबारायने सांगितलं एक काम करा, एक पात्र अधिक वाढा. म्हटलं इथं अधिक वाढा कशासाठी. अहो म्हटलं रोज माझा पांडुरंग माझ्या बरोबर जेवतो एक आहे, त्या माझ्या पांडुरंगासाठी एक पान वाढावं लागतं पात्र. काय म्हणताय काय तुकोबाराया, तुमच्यासोबत तुमचा पांडुरंग जेवतो. होय होय जेवतो म्हणजे काय, आदत आहे का, रोजच जेवतो भगवान माझ्या बरोबर. पात्र वाढलं गेलं. म्हटलं चला एक काम करा, संकल्प सोडा, जेवायला सुरुवात करा. हो म्हटलं थांबा आता का. अहो का म्हणजे मी जसा पांडुरंगाचा उपासक तसे तुम्ही गणपती बाप्पाचे उपासक. तेव्हा एक काम करा, जसं मी माझ्या पांडुरंगाला जेवायला बोलवलेला तसं तुम्ही तुमच्या गणपतीला जेवायला बोलवा. गणपतीला जेवायला बोलवा. अहो पण गणपती बाप्पाला आम्ही आजपर्यंत कधी पंक्तीला जेवायला बोलवलं नाही. म्हटलं आज संतांची पंगत आहे, बोलवा ना. एक आहे. चिंतामणी गोसावी म्हटले ठीक आहे, संकल्प तर करूया, आवाहन करूया गणपती बाप्पाला.
आवाहन केलं हो प्रकाश महाराज, पण झालं काही गणपती बाप्पा आलेच नाही. तुकोबाराय म्हटले, ओ चिंतामणी गोसावी, अहो ज्या गणपती बाप्पाला तुम्ही बोलवताय तो गणपती बाप्पा तुमचा देवळातच नाही आहे. देवळात नाही म्हणजे आमचा गणपती देवळात नाही, ह्याला कसं काय कळलं? बरीच सारखी माणसं सांगतात तुमचा देव देवाला येतच नाही. आमचा देव देवाला येत नाही म्हणजे नेमका गेला कुठं? आम्ही रोज एवढी पूजा करतो तरी देव देवाला थांबायला मागत नाही. एक आहे जसं एक आहे तुकोबाराय म्हणाले, अहो तुमचा देव देवाला येत मंदिरात नाहीये. ब्राह्मण म्हटले मग आमचा देव जर देवळात नाही मग आहे कुठं? त्यावेळी तुकोबाराय म्हटले, अहो तुमचा गणपती बाप्पा देवळात नाहीये. सांगतो ना, गणपती बाप्पाचा एक भक्त आता समुद्रात बुडतोय. त्यानं गणपतीची आराधना केली, धावा केला आणि म्हणून आपल्या भक्ताला समुद्रातला काढण्यासाठी गणपती बाप्पा समुद्रात पोहायला गेलाय. उडी मारले गणपती बाप्पानं. काय म्हणताय काय? असं म्हटलं हो. कधी येतील गणपती बाप्पा? अजून जरा 15 मिनिटं थांबा. 15 मिनिटात तुको बरोबर गणपती बाप्पा आले तेवढा. ब्राह्मण म्हटले नक्की आले ते बघूया जाऊन. आणि महाराज गेले किंवा सगळे ब्राह्मण, तर काय आश्चर्य, गणपती बाप्पाचा पितांबर असा नितळत होता. बोला चिंब जायला. त्या लोकांनी ते नितळणाऱ्या त्या पितांबराचं पाणी हातावर घेतलं, चाकून बघितलं तर पाणी खारच लागलं. म्हटले बरोबर सांगितलं यांनी, गणपती बाप्पा समुद्रात केलाय म्हणून. ठीक आहे, आता गणपती बाप्पा आले, आता बोलवा चिंतामणी देवा. चिंतामणी देवाने पुन्हा महाराज आवाहन केलं, पण काही केलं गणपती बाप्पा येत ना. अहो का देव येत नाही? शेवटी चिंतामणी गोसावी म्हटले काय करायचं? तुकोबाराया तुमचा अधिकार नाही हो आम्ही जाणला. देव म्हणते तुकया एवढी कैशी थोडी, अभिमानाची तरी नादवलो. आम्हाला अभिमान झाला. आम्ही तुमच्या उच्चता, तुमची योग्यता, तुमची श्रेष्ठता आम्ही नाही जाणू शकलो. आणि एवढी सगळी गडबडगी झाली, त्याच्यामध्ये बराच कालावधी गेला ना. आणि तेवढ्यामध्ये बाकीची पात्रावर बसलेली मंडळी म्हणताय ते काय, अहो तुमचं हे संपायचं कधी? वाढ वेळ झाला, उभे झाले अन्न तटस्थ, शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसल येती. मग तुकाराम महाराज म्हटले काही काळजी करू नका, काही काळजी करू नका. तुकाराम महाराजांची लीनता, तुकोबारायची नम्रता या शेवटच्या चरणात दिसून येते. तुकाराम महाराजांनी चिंतामणी गोसावी आणि सगळ्या ब्राह्मणांना साष्टांग प्रणिपात केला आणि मग सांगितलं तुम्ही माझ्यावर कृपा करा, तुम्ही प्रत्यक्ष देव आहात. देव तुमच्या कृपेनं मी गणपती बाप्पाला जेवायला बोलवीन, या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे देवा तू माझ्या सूत, तुका म्हणे देवा तू माझ्या सूत, तुका म्हणे देवा तू माझ्या सूत.
चिंतामणी देवा गणपती शाणा करवावी भोजनात जे पात्रे देव म्हणते तुकया एवढी कैसी थोरी अभिमाना भितरी नागवत अभंगाच्या अनुषंगाने एक जे चिंतन मांडायचं तो ते मांडले. आता थोडस अजून 10 मिनिटं सांगतो. आज गणरायाचा जो उत्सव आहे, उद्या जो प्रगट दिन आहे. आता त्या प्रगट दिनाच्या बद्दल महाराज उद्या कीर्तन सांगणार नाही जन्माचं. पण नेमका हा जो गणपती आहे, हा गणपती नेमका कुठल्या युगातला आहे? पण गणपतीचा जन्म काही एकदाच झालेला नाहीये. क्रोध, त्रैता, द्वापार आणि कली 4 युगामध्ये गणपती आहे. आणि त्या गणपतीच्या मूर्ती वेगवेगळे. मग आता जी मूर्ती ही नेमकी कुठल्या युगातली, त्याचा थोडासा विचार करावा म्हणून सांगतो. कृतयुगामध्ये गणरायाचा अवतार काल झाला. पण कृतयुगामध्ये गणपतीने जो अवतार घेतला, तो अवतार कश्यप आणि आदिती यांच्या पोटी घेतला. कश्यप आणि आदिती. आणि तो जो अवतार घेतला कश्यप आणि आदितीच्या पोटी, त्यावेळेला त्या देवाचं नाव आहे महोत्कट किंवा महाविनायक. अशी 2 नाव आहेत, महोत्कट किंवा महाविनायक. त्यावेळेला त्या गणपतीला महाराज 10 हात आहेत, दशभुज आहे तो. मला वाटतं दशभुज मूर्ती फक्त आपली ही देवीची मूर्ती 10 हाताची आहे. ती कृतयुगातली मूर्ती आहे. 10 हाताचा गणपती आहे कृतयुगातला. त्याचं वाहन आहे सिंह. सिंहावर आरूढ झालेला गणपती आहे. ठीक आहे. आणि त्यानं जो अवतार घेतला, तो अवतार महाराज नरांतक आणि देवांतक नावाच्या राक्षसांच्या वधार्थ घेतला. नरांतक आणि देवांतक. देवांचा अंत करण्यासाठी तो सतत प्रयत्नशील आहे, तो देवांतक. आणि मानवाचा अंत करण्यासाठी तो सतत प्रयत्नशील आहे, तो देव नरांतक. असे नरांतक आणि देवांतक नावाचे 2 भाऊ. त्या भावांच्या वधार्थ देवानं कृतयुगामध्ये महोत्कट नावाचा अवतार घेतला. त्यावेळेला 10 हात आहेत देवाला आणि सिंहावर आरूढ झालेले आहे. पुढे युग बदललं, त्रेतायुग. त्या त्रेतायुगामध्ये भगवंतानं पुन्हा अवतार घेतला. पण त्यावेळी आई वडील बदलले. भगवान शिवजी आणि पार्वती माता यांच्या पोटी दुसरा अवतार घेतला त्रेतायुगामध्ये. त्यावेळेला गणपती बाप्पाचं वाहन आहे मोर. मोरावर आरूढ झालेलं आहे. आणि मोरावर आरूढ झाल्या कारणाने त्याचं नावही त्या ठिकाणी मयुरेश्वर असं नाव आहे. पण त्यावेळेला देवाला हात आहेत ते 6 हात आहेत, षडबाहू. ज्ञानेश्वरी ज्ञानोबराने षडबाहू गणपतीचंच वर्णन केले. गणपती बाप्पाला 6 हात आहेत सांगतात. मग हा 6 हाताचा गणपती त्रेतायुगातला आहे महाराज. एक आहे, त्याचं वाहन आहे मोर, नाव आहे मयुरेश्वर, आई वडील आहेत शंकर पार्वती महाराज. आणि त्यावेळेला
सिंधुरासुरनं सिंधू नावाच्या राक्षसाच्या वधासाठी अवतार घेतला. सिंधू नावाच्या राक्षसाच्या वधासाठी. हा त्रेता युगातला गणपती आहे. पुढे युग बदललं, आलं द्वापार युग. द्वापार युगामध्ये पुन्हा या गणपतीने अवतार घेतला. त्यावेळी आई वडील बदलले नाही. भगवान शिवजी आणि पार्वती माता हेच आई वडील आहेत. पण या अवतारामध्ये देवाचं वाहन आहे उंदीर. उंदरावर आरूढ आहे. त्याचं नाव आहे गजानन आणि त्याला हात आहे 4. आणि सिंधुरासूर राक्षसाचा वध करण्याकरता अवतार घेतला. त्या सिंधुरासुराचा वध केला आणि त्याचं रक्त भगवंताच्या अंगावर उडालं शेंद्री रंगाचं. आणि त्यामुळे भगवान शेंद्री रंगाची झाली कायमची. म्हणून गणपती बाप्पाला शेंदूर आवडतो. आणि म्हणून आता जो आपल्या समोर गणपती आहे, हा गणपती द्वापार युगातला भगवान शिवजींनी पार्वती मातेच्या पोटी जन्म घेतलेला गणपती आहे. आणि म्हणून या भारतवर्षामध्ये फार मोठी गणपतीची उपासना होते महाराज एक आहे. आणि त्यात महाराष्ट्रामध्ये तर गणेश उत्सवाला फार मोठा जोर आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे गणपती बाप्पा हे म्हटलं तर हरकत नाही. आणि त्यातून पुन्हा आपल्या कोकणवासियांचा जर अत्यंत महत्वाचा सण ठरला तर तो फक्त गणेशोत्सवच. त्या गणपतीच्या उत्सवासाठी कधी न येणारा चाकरमाने 2-3 महिने अगोदर रेल्वेची महाराज एक तिकीट बुक करून ठेवतो. आणि एखाद्या वेळी जर त्याला तिकीट मिळाली नाहीच तर किती प्रयासानं महाराज आपल्या बायका पोराला आणि आपलं सगळं महाराज काही सामान घेऊन किती हाल अपेक्षा सण करून एका पायावर उभा राहून अगदी महाराज आपल्या गावाकडे येतो. पण गणपतीचा उत्सव चुकवत नाही. गणपती आणायच्या अगदी सकाळपर्यंत तरी का होईना पण तो हजर राहतोच राहतो. हा गणेशोत्सव कोकण वासियांचा आवडता उत्सव आहे. आणि म्हणून गणेशोत्सव जर सुरू कोणी केला असेल या महाराष्ट्रामध्ये तर ताबडतोब नाव येतं त्या महापुरुषाचं. महाराज कोणी गणेशोत्सव साजरा केला? लोकमान्य टिळक पुण्यामध्ये गणरायाला प्रार्थना केली. गणराया, मी स्वातंत्र्य लढ्याचं काम हातात घेतलंय. हे निर्विघ्नपणानं काम पार पडू दे आणि या दुष्ट ब्रिटिशांची जुलमी सत्ता एकदाची नेस्तनाभूत होऊ दे. गणराया, मला स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहकार्य कर. तुझ्या कृपेने मी स्वातंत्र्य लढाई आयोजन केले. तुम्ही मला मदत करा, तुमची कृपा होऊ द्या. आणि म्हणून गणरायाला साक्षी ठेवून महाराज प्रत्येक गावोगाव गणरायाची आराधना सुरू केली. पहिला गणेशोत्सव पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केला. पण अजून एक इतिहासाचा बारकावा आहे. अजून लोकमान्य टिळकांच्या अगोदर सुद्धा 400-450 वर्षापूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. कुणाला नाव माहिती आहे की नाही कुणाच माहिती, पण नसलं तर सांगतो. ठीक आहे. पहिला गणेशोत्सव जो झाला तो जवळजवळ 5 महिन्याचा गणपती आणला महाराज. 5 महिन्याचा गणपती. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती आणला आणि तो माघ शुद्ध पंचमीच्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी, उद्याचा जन्मकाळ आणि परवाला तो गणेश विसर्जन केला. असा एकूण 5 महिन्याचा गणपती आणला होता महाराज. महाड परिसरामध्ये समर्थ रामदास स्वामींनी, रामदास पठार वगैरे ते गाव आहेत ना, त्या ठिकाणी रामदास स्वामींनी गणपती पहिला आणला. का आणला त्याचं कारण सांगतो. प्रमाणाशिवाय आपण बोलू नये, हे वारकरी संप्रदायाचं तत्व आहे. स्वराज्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. एक एक दगडानं पाया भक्कम होत निघालेला आहे. स्वराज्य बाळसं घ्यायला लागलेलं आहे. एक एक किल्ला घेऊन महाराज छत्रपती शिवरायाने स्वराज्याचं तोरण अतिशय शोभिवंत सुरू केलेलं आहे. बघता बघता सर्व जनसामान्यांच्या मनामध्ये स्वराज्याची भावना जागृत झालेली आहे. आता आपलं स्वराज्य निर्माण होणार, स्वतःचं राज्य आपण तयार करणार, देव ब्राह्मणाचं राज्य तयार करणार, खऱ्या अर्थानं लोकांचं राज्य येणार, जुलमी सत्ताचा नायनाट होणार. लोकांच्या मध्ये भावना दृढ झाली. पण तेवढ्यात चंद्राला खळं पडलं म्हणायचं. हे स्वराज्य पायासहित उकळून टाकण्याचा कट रचला गेला आदिलशाहीच्या दरबारात. आणि धिप्पाड
सरदार हजारोचं सैन्य घेऊन, लाखोचा खजिना घेऊन सगळी आपली देव देवळांची महाराज सगळी नेस्तनाभूत नष्ट करीत, तुळजापूरची भवानी सुद्धा फोडून टाकली, पंढरीचा पांडुरंग सुद्धा ज्यांच्या भीतीनं बडव्यांनी लपवून ठेवला, अनेक गायींची कत्तल करीत 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 स्वराज्याच्या दिशेनं हा अफजल खान निघाला. आणि तो निघाला त्यावेळेला जून महिना होता. पण अफजल खान ताबडतोब आला नाही स्वराज्याकडे. त्याला माहिती होतं रायगडाकडे जात असताना, कोकणात जात असताना, कोकणामध्ये आता पावसाळ्याला सुरुवात झाली आणि त्या पावसाळ्यामध्ये कोकणात इतका पाऊस पडतो की एक आहे छोटा छोटा ओढा सुद्धा आपल्याला 2-2 महिन्यात पलीकडे जाऊ देणार नाही. भर दिवसा अंधार पडतो त्या दऱ्यांमध्ये, तिथं मराठ्यांची जीत होईल, आपण जाणं योग्य ठरणार नाही, जरा पावसाला ओसरू दे. आणि म्हणून उलटा निघाला, तिकडं तुळजापुराकडनं यायला निघाला. आणि जेव्हा तो स्वराज्याकडे येतोय ही बातमी समर्थ रामदास स्वामींना कळाली. रामदास स्वामींची शिष्य अख्ख्या महाराष्ट्रात फिरत होते. त्यांना बातमी कळाली आणि मग समर्थाने छत्रपतीने एक पत्र लिहिले. महाराज आजही ते जर पत्र वाचलं तर त्या पत्रामध्ये असं गुही आहे की त्या पत्राच्या प्रत्येक ओळीचं आद्य अक्षर जर धरलं तर हे वाक्य तयार होतं, विजापूरचा सरदार येत आहे. हे राजांना सूचना केली गुप्त. आणि मग समर्थ रामदास स्वामींनी गणरायाला प्रार्थना केली, गणराजा हे विघ्न येते रे बाबा, या विघ्नातून माझा राजा आणि माझं स्वराज्य वाचव. एक आहे नवस करतोय, हा नवस तू फेड, मी वाट बघतोय त्याची. कशावरून? काढा आरती गणपती बाप्पाची रोजची. काय आरती? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उडी सेंदुराची, कंठी शोभे माळे मुक्ता फळांची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती. पहिले चरण. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, विघ्नाची वार्ता. हे पद कसं काय असं लिहिलं इथं? भिन्नता वाटते. सुख करता दुःख करता बरोबर, पण वार्ता विघ्नाची, विघ्नाची वार्ता मला कळले. स्वराज्यावर भयानक विघ्न येत आहे. गणराजा तुम्ही कृपा करा, हे विघ्न परतवून लावा. मी दास रामाचा वाट पाहे सदना. हे रामदास भगवंता हा नवस तुम्ही फेडाल आणि तुम्ही यशस्वी व्हाल, हे स्वराज्यावरचं संकट नाहीच होईल, हे मला आशा आहे. मी वाट बघतोय. संकट नाहीच झालं. समर्थ रामदास स्वामी छत्रपतींना जाऊन भेटले आणि सांगितलं, राजे नवसाची परिपूर्तता करण्याकरता 11 मुठी धान्य द्या. ते म्हणजे नवस आम्ही कुठे केलाय? तुम्ही नाही केला, तुमच्यासाठी मी केलाय. काय म्हटलं? असं 5 महिन्याचा गणपती आणला होता, आता तो विसर्जन करतोय, नवसाची फेड करायची आहे, 11 मुठी धान्य द्या. 11 मुठी? हो म्हटलं, संत जास्त मागत नाहीत. पण छत्रपती राजे त्यांनी विचार केला, संताची भाषा अध्यात्माची आहे. आणि मग छत्रपती शिवरायाने 11 मुठीने 11 खंडी धान्य दिलं आणि 11 खंडी धान्य देऊन महाराज एका नवसाची परिपूर्तता केली. 5 महिन्याचा गणपती छाती एका समर्थाने आणला. महाड परिसरामध्ये तो पहिला सार्वजनिक गणपती होता. नंतर लोकमान्य टिळकाने आणला आणि नंतर हा सगळीकडे गणेशोत्सव सुरू झाला महाराज. म्हणून हा गणेशोत्सव या महापुरुषांनी महाराज एक आहे तुमच्या आमच्या समोर, आणि हा उत्सवाच्या रूपानं महाराज हे भक्ती करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि म्हणून या गणरायाच्या उत्सवाच्या निमित्तानं आपण हे कीर्तन केले. गणपती बाप्पा ही बुद्धीचे देवता आहे महाराज. एक आहे इतके बुद्धीचे देवता आहे की एखाद्या अज्ञान अडाणी माणसाला सुद्धा गणपतीची जर पूजा केली, भक्ती केली, तर गणराज त्याला बुद्धी प्राधान्य करतात. अशी बुद्धीची देवता आहे. आणि म्हणून विद्यार्थी वर्गाला तर जरूर गणपतीची महाराज आराधना केल्याशिवाय राहू नये. भगवंताच्या 12 नावाचं स्तोत्र विद्यार्थ्यांना रोज म्हटलं पाहिजे, तर तो विद्यार्थी नक्कीच आणि बुद्धीचा पाईक होईल. त्याला बुद्धी आल्याशिवाय राहणार नाही. काय स्तोत्र आहे आपण सगळेच म्हणतो की नाही? साष्टांग नमन हे माझे काय गौरी पुत्र विनायका, भक्तीने स्मरता नित्यायु कामार्थ साधती,
प्रथम नाम क्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्र ते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नावते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्रवर्ण ते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, अकरावे गणपती, बारावे श्री गजानन. देव नावे अशी 12 3 संध्या म्हणे विघ्न विधीन शेषला प्रभू तो सर्वशक्तीच आहे. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र आणि मोक्षार्थ्याला मिळे गती. म्हणून विद्यार्थी वर्गाने जरूर म्हणावे. हे 12 नामाचं स्तोत्र आहे. हे नारदाने लिहिलंय, पण मुख्य गणेश पुराणामध्ये जी 12 नावं आहेत ती वेगळी आली. मुख्य गणेश पुराणामध्ये जी 12 नावं आहेत ती जरा वेगळी आहेत, थोडीशी वेगळी आहेत. तिथं सुद्धा गणपतीची 12 नावं आहेत, पण त्या 12 नावांचे ते पहिलं नाव आहे गणपतीचे सुमुख. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्ननाशक, गणाधीश, धूम्रकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र आणि गजानन. एक आहे धूम्रकेतू किंवा धूम्रवर्ण. गणपती बाप्पाचा कलियुगात पुन्हा अवतार होणार आहे, त्यावेळी गणपतीचं नाव धूम्रवर्ण असणार आहे असं शास्त्रकर्त्यांनी वर्णन केले. ही 12 नावं जो गणपती बाप्पाच्या समोर रोज म्हणतो त्याला विद्या प्राप्त होते आणि त्याच्यावरची सगळी संकट निरसून जातात. पण गणपती बाप्पा हा विद्येची देवता आहे आणि विघ्न निवारण करणारी देवता आहे, अशी फार मोठी देवता आहे. देव पंचायतनामध्ये गणपतीला विशेष मान आहे. देव पंचायतनामध्ये सूर्य, शक्ती, गणपती, शिव आणि विष्णू हे 5 देवता मुख्य आहेत. त्या 5 देवतांची ही एक मुख्य देवता आहे गणपती बाप्पा एक आहेत. आणि पुन्हा एक सांगतो, आपली वेळ झाली, पण प्रकाश महाराज एकाच देवाला फक्त बाप्पा म्हणतात, बाकी कुठल्या देवाला बाप्पा म्हणत नाही. गणपती बाप्पा मोरया. बाप का म्हटलं हो? ठीक आहे, त्याच्या सगळ्या नावातच अर्थ आहे, पण मला आता ते बाप्पा म्हटल्यानंतर लगेच आठवलं. त्याला बाप्पा का म्हणतात? बाप्पा म्हणजे बाप. आणि बाप कुणाला म्हणतात? ज्ञानोबांनी व्याख्या केली, पुत्राचे अपराध जरी झाले आगाध तरी पितास आहे निर्बंध ऐसा साही जोजी. आपल्या मुलाचे हजारो अपराध पोटात घालून पुत्रावर केवळ कृपाच करतो, त्याला बाप म्हणतात. बापाचं हृदय विशाल असतं. कसं घेऊन जळाचे लोट आधी नदी नदाचे संघाट करी वाढ पोट समुद्र जायचा. एक आहे, समुद्र सगळ्या नद्याने आपल्या पोटात सामान घेतो, तसं आपल्या मुलाचे सगळे अपराध पोटात सामान घेतो, त्याला बाप म्हणतात. म्हणून हा बाप आहे हो. का बाप आहे? खरंच आहे, तो बघतो आपल्याकडं. काय पोर ही, अरे कधी सुधारणार? त्याला खंत वाटते हो. मला आणले घरी आणि 7 दिवसासाठी आणले, 10 दिवसासाठी आणले, 1.5 दिवसासाठी आणले. आणताना माझ्यासाठी आला हलापेटा सण करून, पण आणून ठेवले, पण नंतर याचा डोळाच उघडा नाही. डोळाच उघडा नाही. अरे बाबा मला आणलेच कशासाठी? माझी कर ना पूजा. एक आहे, पण ते पूजाच करायचा, डोळा उघडा असला तर ना. बरं डोळा उघडा आहे तो नाही, राहू दे. काय म्हटलं, मला घरात आणलंय म्हणजे घर एक मंदिर झालं की नाही. देव जेव्हा घरात होतं तेव्हा घराचं काय होतं? मंदिर. मग ते देवाचं जर घर आलं, घर जर मंदिर झालं तर ते मंदिर मंदिर नको का? गणपती बाप्पा म्हणतो काय करायचं, मला आल्यापासून नको ते खाणं नको ते पिणं त्याचं चाललंय. अरे काय बाबा तू चाललंय काय? बरं जाऊ दे. काय काय गणपती भाग्यवान आहेत की त्यांच्या समोर कथा कीर्तन चालतात, भजनं चालतात. पण काय काय गणपतींचं नशीब इतकं फुटकं आहे ना महाराज, लक्षात ठेवा. नशीबच फुटकं. का नशीब फुटकं? अहो तिथं पण सप्ताह चाललाय, पण तो सुगार सप्ताह. म्हणजे गणपतीच्या समोर सुगाराचा अड्डा 7 दिवस महाराज एक आहे. काय करायचं? आमच्या हिंदू धर्मातल्या देवतांचं नशीबच फुटकं आहे, सगळं लक्षात ठेवा. त्यांचा जो जागर होतो ना, शिमग्यातला देव आला तरी महाराज एक आहे, सुगाराचाच अड्डा. हा, दसऱ्यातला देव घटस्थापना बसला तरी रात्रभर 10 दिवस महाराज सुगाराचा जाता देवाच्या समोर. काही काही ठिकाणी विचित्र परिस्थिती यायची, सप्ताह संपला, बुवाचं कीर्तन संपलं की तीच घोंगडी घ्यायची नाही, त्याच्यावर बैठक मारायची नाही, सुगाराचा अड्डा. नाही बघितलंय म्हणून सांगतोय, बघितले. गणपती बाप्पा आला की महाराज एक 8 दिवस अरे हजारो रुपये खर्च करून तिकडं नोकरीला दांडी मारून पोराबाळांच्या तोंडातला पैसा काढून इकडं आला आणि इकडं जुगारातला हजारो रुपये घालून बसतो.
इतका बसतो की एखाद्याला आमचा वारकरी संप्रदाय विनेकरी विना घ्यायला कंटाळत, पण हा कंटाळत नाही. एकदा बसला की इतका तो एकवीस झालेला असतो महाराज एक आहे, तिथंच मरतो पण तिथनं उठत नाही. जाऊ अथवा राहू नाही, म्हणजे माझ्या समक्ष असा बसलेला माणूस मियाला म्हणून म्हणतोय. ठीक आहे, एक दिवस नाही एक रात्र उठलाच नाही, तिथं बसला तो. आणि जेव्हा महाराज एक आहे उठायची वेळ तेव्हा त्याला उठवताच येत नव्हतं, तो डायरेक्ट चौघांच्या खांद्यावरच गेला. ठीक आहे, मला सांगायचंय आमच्या देवदेवता जेव्हा आपण आणतो ना तेव्हा त्या देवदेवतांच्या समोर पवित्र राखणं आपलं काम आहे. हो एक आहे, आमच्या हिंदू देवतांची विटंबना बाकीच्यांनी नाही केली, आम्हीच केली महाराज एक आहे. ही विटंबना थांबवली पाहिजे, तेव्हा या आपल्या देवतांचं महत्व आपल्याला कळेल. आणि म्हणून एवढं सगळं करून सुद्धा तो तुमच्यावर रागवत नाही. का रागवत नाही? तो बाप आहे, त्याला आस आहे की ही माझी पोरं कधीतरी सुधारतील. आणि म्हणून त्या एकाच आशेवर तो देव बिचारा दिवस काढतोय, म्हणून त्याला बाप म्हणायचं लक्षात ठेवा. म्हणून गणपती बाप्पा का म्हणतात? तो बाप आहे, लक्षात ठेवा. म्हणून एक आहे त्या बापाचा जास्तीत जास्त अंत बघू नका. एक आहे त्या बापाला समाधान वाटलं पाहिजे. आपल्या लेकराकडे बघून महाराज एक आहे पुत्राच्या विजय पिता सुखावती राही असं सुख त्या देवताला झालं पाहिजे. मुळाची गणपती बाप्पा ही आपली देवता आहे, त्या विश्वाचा बाप आहे. आणि अशा विश्वाच्या बापाच्या चरणाजवळ ही सेवा समर्पित करतो.